मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरणामध्ये अनेक मोठी नावे पुढे येणार, विराज शिंदे यांचं वक्तव्य। बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून। ग्रामविकास मंत्री यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेकडून पैशांची मागणी होत होती, त्यामुळे खंडणी देताना पकडल्यानंतर तक्रारदार विराज शिंदे यांनी याबाबत सखोल माहिती दिली आहे। तक्रारदार विराज शिंदे काय म्हणाले पाहूयात। 10 तारखेपासून ते महिला जे आहे, माझे तिचे जे वकील आहेत, माझे मित्र आहेत, त्याच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते। मला निरोप पाठवले। 3-4 दिवस मी काय तिथे दुर्लक्ष केलं की बाबा हे काय आपल्या ह्याच्यात काय संबंध नाहीये किंवा काय हे नाही, ते आपण कशाला। पण वारंवार तिचं जे प्रेशर होतं की वकिलांना तुम्ही संपर्क करा, काय म्हणतात बघा, तर त्या पद्धतीने वकील ते बोलत होते माझ्याशी आणि त्या महिलेला तुम्हाला भेटायचंय आणि त्यांना मदत हवी आहे। त्या पद्धतीने मला थोडा डाऊट आला। मी स्थानिक इथले जे गुन्हा शाखा आहे त्या साताऱ्याची, त्यांना तक्रार देऊनच मी पहिल्या भेटीसाठी त्या महिलेसोबत शासकीय पंच बरोबर घेऊन गेलो होतो, माझे मित्र म्हणून। आणि त्या पद्धतीने ते सगळं पहिली बैठक त्यांच्या बरोबर झाली आणि मी विचारलं का बोलवलंय आम्हाला, तुम्ही जे ह्या बैठकीसाठी आम्हाला इथे बोलवलेलं आहे, काय तुमची अडचण आहे का, तुम्हाला खरंच त्रास दिला गेला आहे का जया भाऊंकडनं, आणि तुम्हाला वैयक्तिक काय फोनवर किंवा काय हे झाले, तुमच्यावर अत्याचार झालेला आहे का। तर त्या महिलेने सरळ सांगितलं की त्यांनी मला कुठलेही आतापर्यंत कधीही फोन केले नाहीत, त्यांनी कुठलाही त्रास दिलेला नाही, त्यांच्याकडे माझा फोन नंबरही नाही, अशा पद्धतीने तिने ते ही केलेलं आहे। झालं मग तुम्ही काय नेमकं तुमच्या अपेक्षा काय आहे, तर ते नाही, त्यांनी सांगितलं की मी आज 17 तारखेला ते राजभवन येथे आंदोलन करणार होते, हे जर तुम्हाला थांबवायचे किंवा आम्ही बलात्काराचा गुन्हा त्यांच्यावर नोंद करणार आहोत, हे जर होऊन द्यायचं नाही किंवा आम्ही जे ही केलेले आहेत हे जर तुम्हाला माघार घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला ही करा। त्यांची आर्थिक अपेक्षा होती, तेव्हा तुमची आर्थिक अपेक्षा काय आहे ही मी विचारलं। ती तेव्हा मी वकिलांजवळ सांगते अशा पद्धतीने। आणि तिला मी पहिल्याच बैठक सांगितलेलं आहे, बाबा जयकुमार गोरे ह्या निर्दोष आहेत, त्यांचा काही तुम्हीच आता सांगितलं की तुम्हाला कधी फोन केला नाही किंवा काय नाही, तर आम्ही पैसे का द्यावेत तुम्हाला, आणि तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर तुम्ही बिंदास करा, आम्ही काय तुम्हाला प्रेशर करणार नाही, करू नका किंवा रोखणारही नाही, अशा पद्धतीने। पण तिने शेवट आम्हाला सांगितलं की असं वकिलांजवळ मी सांगते आकडा, अशा पद्धतीने ते वकिलांच्या जवळ तिने 3 कोटीचा आकडा सांगितला। पुन्हा आम्ही ते मग हे सगळ्या बाबी पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला तिला स्वतःला बैठकीसाठी बोलवण्यास सांगितलं। 19 तारखेला आम्ही बैठक कास पठारावर केली तिथे, आणि तिथे तिने तिच्या तोंडाने 3 कोटीची मागणी केलेली आहे आणि ती 2 टप्प्यात आणि रोखीमध्येच पाहिजेत। हे सगळं बाबी पोलिसांच्या ते व्हॉइस रेकॉर्डर जे माझ्याजवळ होते सगळ्या बैठकींमध्ये, त्या सगळ्या बाबी ह्याच्यात आलेल्या आहेत की ती खोटा म्हणजे खंडणी मागण्याचा जो प्रयत्न करत होती, की जे आम्ही खोटे गुन्हे दाखल करू किंवा काय करू, हे सगळं हे लक्षात आल्यानंतर मग तिला धडा शिकवण्याचा आम्ही ही केलं, नियोजन केलं की बाबा ह्या अशा प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, धडा शिकवला पाहिजे। म्हणून जया भाऊंना ही सगळी गोष्ट सांगितल्यावर जया भाऊंनी त्यांच्या 15-20 मित्रांकडनं पैसे जमा केले। 1 कोटी रुपये 21 तारखेला आज रोजी आम्ही ते ही केले, तिला बोलवलं आणि ते 1 कोटी रुपये खंडणी घेताना तिला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि अटक केलेली आहे। त्यामध्ये दैवडीतील एक शिंदे गटाचा पदाधिकारी पण अटक झाल्याचं कळतंय। आणखी काही कोण आहेत का या सूत्रधार, काय वाटतं?
नाही, ते पोलीस तपासातनं हे पुढे येईलच. भरपूर लोक आहेत ह्याच्यामध्ये कट कारस्थानामध्ये, आणि निश्चितपणे ते पोलीस योग्य वेळी सगळे चेहरे पुढे आणतील असं मला विश्वास.